मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनप्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर तरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. कारण ते मामा सारखा पाठलाग करतात ते माझा, आणि मगाशी तर त्याने पाहिलंय मी. पण तू अजिबात काळजी करू नकोस, मामा तुला परत कधीच त्रास देणार नाही. अहो ती मुलगी वाटेल ते बोलेल, तोंडाला येईल ते. विक्रमनं स्वतः मान्य केलं ते रागिणी. तो लहान आहे अजून. त्याचे प्रताप बघ, लहान मुलांची लक्षणं आहे ती. म्हणजे बघा ना, आधी रावसाहेबांची मुलगी पदरात पाडून घेतली, आता तर काय रावसाहेबांना गावातल्या घरात आणण्यात यशस्वी झालात. पक्के मुरलेले आहात तुम्ही या खेळात. अहो तुम्ही बोला ना काहीतरी, त्या वाटेल ते बोलतायत आणि तुम्ही ऐकून काय घेताय? बोलण्याने अंगाला चित्र पडत नाहीत सावित्री. आपण चाकर माणसं, आपण आपलं कर्तव्य करण्यात चुकायचं नाही. तुम्ही कितीही अपमान केला तरी मला सांगावं असं वाटतं की तुम्ही इथं थांबणं फार गरजेचं आहे. आणि विक्रमचा तिढा रावसाहेबच सोडू शकतील. ते उपकार करणार नाहीत कोणावर. आणि विकी त्यांचाच मुलगा आहे. आणि तुम्ही काय वेगळं सांगणार आहात? मुळात आम्ही काय करावं ना, हा आमचाही विषय आहे धाकट्या मालकीनबाई. अहो इतर नात्यांपेक्षा मैत्रीचं नातं जास्त घट्ट असतं. रावसाहेबांची अवस्था बघून तुम्हाला त्यांची दया येत नाही का? डॉक्टरांनी काय सांगितलंय? खूप कमी दिवस राहिले. ओपन हार्ट सर्जरीच्या पेशंटला इतका मनस्ताप झाला, त्रास झाला तर त्याचे परिणाम काय होतील? नको असलेले उपदेश का करता तुम्ही रामनारायण तिवारी? आणि मला एक सांगा, कशाचा पगार मिळतो तुम्हाला? कारखान्यात काम करण्याचा का मैत्रीचा? कारखान्यात नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण? ज्याचा पगार मिळतो ना तेवढंच करायचं. आणि माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला मी समर्थ. आता सगळ्यात जास्त मला विकी महत्वाचं. आम्ही पण त्याच कामात लागलोय. स्वराची माहिती आम्हाला मिळाली की उद्या आपण त्यावर विचार करूच. कोण तुम्ही? कोण तुम्ही? पुन्हा विसरलात? वा, छान. मुनीमजी, माझा नवरा, माझा मुलगा हा विषय माझा आहे. तुम्हाला लोणची मसाल्याचा पगार मिळतो, एवढं काम करा. जा कामाला लागा. सांभार चौकशा करून पगार घेता याची लाज नाही वाटत तुम्हाला? मला इतकं ज्ञान शिकवतंय, मग स्वतः असं का वागताय धाकट्या मालकीनबाई? हे बघा, मला उशीर होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा मुनीमजी, रावसाहेबांची तब्येत माझ्यामुळे नाही तर तुमच्या कान भरण्यामुळे बिघडली.
मालकीनबाई, आवाज खाली. आवाज खाली ठेवायचा आणि पायरी विसरायची नाही. त्याही असाल तुम्ही, पण ते रावसाहेबांचे. माझ्या लेखी तुम्ही फक्त एक पगारी नोकर आहात. आणि मालकीणबाई म्हणताना मला मग मालकिणी समोर कसं वागावं हे कळत नाही. माझ्या समोर हात जोडून कमरेत वाकून आदबीनी उभं राहायचं. आणि हे असे डोळे आणि माज मला दाखवायचा नाही मुनीमजी. आई, कसं वाटतं येईल आता? मी बघते, तू जा.
तेजूची तब्येत अजूनही खराब आहे. त्यातून सुटायला मार्ग कसा निघणार? तेजूच्या घरच्यापर्यंत ही बातमी गेली. आता त्यांच्याही घरी चर्चा होणार की हा विनायक देशपांडे आहे कोण. म्हणजे आईच्या म्हणण्याप्रमाणे ही बातमी आता तेजूच्या आईला कळणार, रावसाहेबांना कळणार. कदाचित या प्रेम प्रकरणाचा विचार पण करण्यात येईल. पण रावसाहेब याला मान्यता देतील का? आईच्या म्हणण्याप्रमाणे हे सगळं कठीण प्रकरण दिसते. मॉम खूप रागीट आहे, मॉम खूप संतापते, मॉम डॅडला खूप बोलते, असं तेजस्विनीच्या म्हणण्यात नेहमी असतं. मग तेजस्विनीची आई तिला पसंत असलेल्या मुलाशी तिला लग्न करू देईल? नाही, मला हे एवढं सोपं वाटत नाही. म्हणजे एकीकडे माझ्या आईचा जरी विरोध असला तरी तेजूच्या घरून सुद्धा ह्या लग्नाला अजिबात परवानगी मिळणार नाही. उठ बाळा. घे बाळा पाणी. तू रावसाहेबांची मुलगी ना? आई, तू ओळखतेस रावसाहेबांना? वचनबद्ध गौरी मला या घरात राहणं कठीण जाते विनायक. सतत टेन्शन, भांडण, राग. तेजू, वेडेपणा करायचा नाही. मी नाही राहणार या घरात. आणि डॅड पण जर परत आले नाहीत ना तर? आजवर मी कधी असं वागलो नाही की आईला त्रास होईल किंवा आईला संशय येईल. अर्थात
आईच्या मनात यावेळा 100 प्रश्न तयार झाले असतील. ही मुलगी इथे कशी आली, बेशुद्ध कशी पडली, ही मुलगी माझ्याबरोबर का आली, काय सांगणार आहे मी. तेजूमुळे ना खरंच पोझिशन ऑकवर्ड होऊन जाते. कधी कधी बोलता येत नाही. भोळी आहे ती. जाणून बुजून तिने नक्कीच केलं नसेल, पण तिच्या घरच्यांना पण कळत नाही. इतकी हळवी मुलगी आणि घरात वातावरण एवढं वाईट, मनावर परिणाम तर होणारच ना. काय करू मी, कोणाला कळू, काही कळत नाही. तिच्या घरच्यांना कळवायलाच हवं, नाही तर सगळं माझ्याच गळ्याशी येईल. आराम करते ती. विनायक, तिला तू आपल्या घरी न आणता तिच्या घरीच न्यायला हवं होतं. अगाई, कसं नेणार, मी कोणालाही ओळखत नाही तिच्या घरी. आणि ती बेशुद्ध पडली म्हणजे काय करावं मला कळलंच नाही. म्हणजे नशिबाने डॉक्टर शिंदे भेटले, त्यांनी तिची ट्रीटमेंट केली. अगं मी तर घाबरलोच होतो. विनायक, ह्या मुलीला आपल्या घरी जास्त वेळ ठेवता येणार नाही. अगं काय बोलतेस आई तू हे. फार मोठ्या घराण्यातली ही मुलगी आहे. आणि श्रीमंताशी आपली मैत्रीही नको आणि त्यांच्याशी वैरही नको. आपण फार सामान्य माणसं आहोत. विनायक, तू चांगलंच करायला जाशील, पण त्याची किंमत ह्या श्रीमंतांना नसणार आहे. अरे, चांगल्यातून वाईटच शोधतात ही माणसं. आणि शिवाय अशा तरण्या ताठ्या मुलीची आपण जबाबदारी का घ्यायची. पण आई, तेजू माझी चांगली आणि जवळची मैत्रीण आहे. अरे, ती श्रीमंत प्रतिष्ठित रावसाहेबांची मुलगी आहे, हेही लक्षात ठेव. त्याच्याशी माझा काय संबंध. अगं तेजूनीच माझ्याशी मैत्री वाढवली. तिच्या घरातलं वातावरण खराब असते, सतत अस्वस्थ असते ती. विनायक, अरे मी काय बोलते हे समजतंय का तुला. विनायक, तुझं करिअर महत्वाचं आहे. रात्रंदिवस मेहनत करून IAS झालास. आणि तुझ्या करिअरच्या आड काहीही येता कामा नये. येणार नाही. यायलाच नको. माझं ऐकशील तर तिला आता तिच्या घरी पाठव. रिक्षा करून दे आणि एकटीला पाठव. भाई तू काय बोलतेस, कळतं का तुला. अगं ती आजारी आहे आणि तिची मनस्थिती बघ ना कशी आहे. अगं ती बेशुद्ध पडली होती, मानसिक तणावाखाली येते, आणि अशा परिस्थितीत मी तिला एकटं पाठवू. विनायक, जे सांगते ते कळत नाहीये का तुला. अरे किती वाद घालतोयस माझ्याशी. अरे आजवर कधीही उलट प्रश्न न विचारणारा तू किती आर्ग्युमेंट्स करतोय. पण आई, मला या विषयावर चर्चा नकोय विनायक. ऐकू येतंय का तुला. 4 वेळा सांगून झालंय, आपल्याला थोरा मोठ्यांच्या भानगडीत पडायचं नाही, पण ऐकतच नाहीस. कष्ट आणि मेहनतीने तू जे मिळवलंय ते तुला टिकवायचंय. त्या भानगडीत अडकला जाशील तर तुझ्या मेहनतीचं शेण होईल. हे बघ, सांगते तेच करायचं. तेजस्विनीला रिक्षात बसवायचं आणि तिला पाठवून द्यायचं, कळलं. आईच्या वागण्या बोलण्यात इतका फरक का पडलाय. आजवर कधीही मला रागावून न बोलणारी आई
आज माझं ऐकून घ्यायलाही तयार नाही का? तेजूबद्दल आईला काळजी वाटत असेल असं वाटत होतं, पण आई तर तेजूला डोळ्यासमोर ठेवायलाही तयार नाही का? मम्मी पण तेजूची वाट बघत असणार. वचनबद्ध गौरी अरे किती वेळ वाट बघायची, याला काही लिमिट्स आहेत का नाहीत? पण मम्मा, तेजू नेहमीच उशिरा येते ना, बाहेर फिरत असते ती. मलाही वाटतं येईल ती. अशी सुद्धा रात्री 8 नंतरच येते ना ती. हो दादा, पण तिचा फोन लागत नाहीये. आधी निदान बेल तरी जात होती, म्हणजे 2दा-3दा बेल गेली, पण ह्या मुलीने फोनच उचलला नाहीये रे. अगं कामात असेल, नंतर करेल फोन. काय कामं असतात रे? नी अशी काय कामं असतात तेजूला आणि विक्रमला? फिल्म, शॉपिंग, नाही तर हॉटेल. दुसरं जमतंय का या दोघांना? मम्मा, तू ना खूप बोलतेस आम्हाला. हो, बोलायला नको? गुण उधळताना लाज नाही वाटली तुला? नशीब समज तुला अजून घरात ठेवलंय. दुसरं कोणी असतं ना विक्रम, तर हाताला धरून घराबाहेर काढलं असतं मी. हेच ते, तुझ्या अशा बोलण्या वागण्यामुळे ना डॅड पण गावाच्या वाड्यात निघून गेले. बेईमान आहेस तू विक्रम, बेईमान. इथे तुझ्यासाठी जीवाचं रान करतेय मी. माझ्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन वागते. एका सर्वसाधारण घरातील तरणी ताठी पोर तिच्या घरच्यांसमोर हा विषय मांडायचा म्हणजे पाक असेल. अतिशय नामुष्कीची आणि लाजिरवण्याची परिस्थिती आहे. गौरीताई, तेजू सध्या माझ्या घरी आली. जे काय करून ठेवलेस ना ते निस्तरता निस्तरता इथे नाकी नऊ आल्यात आमच्या. त्या मुलीचा पत्ता नाहीये. मला ना वेळ लागणार आहे आता खरं.